लोकशाहीच्या बातमीचा एक मोठा इम्पॅक्ट पाहायला मिळतोय। लोकशाहीच्या बातमीमुळे व्हायरल व्हिडिओ मागील सत्य अखेर समोर आलेलं आहे। नवी मुंबईतील एका चारचाकी गाडीच्या डिक्की बाहेर एक हात निघालेला होता। त्यानंतर नवी मुंबई पोलिसांनी लोकशाहीच्या बातमीची दखल घेत कारवाई केली। व्हायरल व्हिडिओची चौकशी केली असता रील बनवण्यासाठी हा फेक व्हिडिओ केल्याचं समोर आलेलं आहे। दरम्यान घटनेतील व्यक्तींना नवी मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले, तर पुढील तपास देखील सुरू असून चौकशीतून काही समोर आलं तर गुन्हा दाखल करणार असल्याचं देखील आता पोलिसांनी सांगितलेलं आहे। दरम्यान नवी मुंबईतील वाशी रेल्वे स्टेशन ते सानपाडा रेल्वे स्टेशन दरम्यान असलेल्या सर्व्हिस रोडवर एका गाडीच्या डिक्कीतून एक हात लटकलेल्या अवस्थेमध्ये बाहेर आलेला होता। काल रात्री या संदर्भातली बातमी लोकशाही मराठीनं सर्वप्रथम चालवली आणि लोकशाही मराठीच्या बातमीची दखल घेत पोलिसांनी लगेचच या धक्कादायक व्हिडिओच्या संदर्भातला तपास सुरू केला होता आणि त्यानंतर या प्रकरणी आता पोलिसांनी कारवाई केलेली आहे। आता अखेर या व्हिडिओचं गोड उकललेलं आहे। सानपाडा ते वाशी हा जो रेल्वे स्टेशनचा रूट आहे, रेल्वे ट्रॅकच्या आला त्याच्यावर एक रील्स तयार करत होते। त्यामध्ये तो डिकीमधून हात बाहेर करतो आणि नंतर अरे तुमको क्या लगा मैं मर गया हूँ क्या, मैं तो लॅपटॉप बेचता हूँ और लॅपटॉप खरीदना है तो हमारे शॉप में आओ, अशा प्रकारचं एक रील्स त्यांनी बनवलं होतं। आणि त्यांचं खरोखरच हावरे फॅन्टसीमध्ये लॅपटॉप्स आणि त्याचं दुरुस्ती आणि विक्रीचं शॉप आहे। तरी देखील त्यांनी जी रस्त्यावर सार्वजनिक रोडवर गाडी चालवली ती बेदरकारपणे चालवली। व्हिडिओ आपण पाहिला असेल, त्यामध्ये ती वाकडी तिकडी गाडी चालवताना दिसतात। त्यामुळं त्या चालकावर मोटार व्हेकल्स ॲक्ट 184 नुसार कारवाई केलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।